हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर नवीन दिवसाची नवीन छान मस्त अशी सुरुवात झालेली आहे. सध्या तर आमच्या घरात फक्त गुड्या आणि गुड्याच सुरू आहे. कारण इकडे बघा, अलीकडे पण मी कटिंग करून ठेवले त्या साड्यांच्या खाली. पलीकडे सानिका बसली, पाठीमागे तिकडे. हे सगळं फक्त गुड्याचं कटिंग आहे. एवढंच नाही तर ती लॉन्ड्री बॅग ना पूर्ण भरली आहे. एवढा मी कटिंग केलेलं आहे आणि आम्हाला शिवायच्या सुद्धा आहेत. आणि त्या पण आजच शिवायच्या आहेत. खूप ऑर्डर आहेत गुड्यांच्या साडीच्या. मस्तही वाटते एवढ्या साऱ्या ऑर्डर, पण परत असं वाटतं की यार जास्त मार्जिन नाही निघत. पण ठीक आहे, सीझनपुरतं ना काही काम आपल्याला करावी लागतात आणि काही वस्तू अशा असतात ज्यात जास्त मार्जिन नाही निघत, पण ते करणं गरजेचं असतं. अशा छोट्या-छोट्या वस्तूंमध्ये ना जास्त मार्जिन तर मिळत नाही, पण त्या सीझननुसार ते काम करणंसुद्धा गरजेचं असतं तेवढंच. तर इथं ना आता बऱ्यापैकी सानिकासुद्धा म्हणजे शिकून गेली. तिला सगळंच जमते. गुड्यांचं कटिंग करण्यापासून अगदी शिवण्यापर्यंत तिला सगळं येते. जे गुड्यांचं तर सोडा, माझ्या अंगावरचा हा जो ड्रेस आहे तो तिने शिवला तर कसा झाला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पॅन्टही तिने शिवली आणि टॉपही तिने शिवला कटिंग पण तिनंच केलं आहे. फक्त मी मेजरमेंट कुठं काय टाकायचं वगैरे ह्या गोष्टी सांगितल्या होत्या. आणि शिवताना फक्त कुठं सुई आतमध्ये ठेवायची, नंतर कुठं उचलायची, कसा टर्न घ्यायचा, कसे वळवायचे, ह्या छोट्या-छोट्या गोष्टी मी सांगितल्या होत्या. दाखवलं करून नाही. तिचं तिनंच केलं आहे. फिटिंगलासुद्धा खूप मस्त प्रॉपर बसला टॉप. आता टिकतोय किती दिवस त्याच्यावरती आहे. कारण ना खूप जुना आहे. खूप जुना मटेरियल आहे आणि एवढे मटेरियल पडलेत ना माझे, पण शिवण्या वाचून राहत आहेत. आता ते आल्यामुळे कमीत कमी तो एक आणि तिला एक शिवला, असं 2 तरी शिवून झाले. नाहीतर ते सुद्धा अजून किती महिने हे फॅब्रिक पडले असते माझ्याकडे, मला सांगता आले नसते आणि होतच नाही. पण आता मी ठरवले, ज्या वेळामध्ये मशीन बंद आहे ना, तर त्या वेळामध्ये सानिका काम करेल. आणि खरंच मी तिला कोणतीही गोष्ट शिकवली नाही. तिला आपोआपच यायला लागलं. म्हणजे मी काय तिला मशीन काम कर, हे कर, ते कर काही बोलली नाही. आलो ना त्या दिवशी तिनं बघितलं असलं शिवताना आणि मी अशीच बसले होते गेली डायरेक्ट कपडा घेऊन आणि मशीनवरती शिवायलाच लागली. म्हणलं, "कसं काय तुला टिप टाकायला यायला लागली?" म्हटलं, "अहो, मी तर उभा राहून बघितलं होतं कसं करतात ते." आणि अशा प्रकारे ती मशीन शिकली चालवायला आणि आता तिला प्रॉपर म्हणजे कुठे कमी करायची मशीन, कुठं स्पीड वाढवायचं, कुठं कसं करायचं, हे सगळं बऱ्यापैकी जमायला लागलं आणि आता तर किती 10 दिवस पण नाही झाले. अजून ती जे आहेत थोडे दिवस राहणार आहे, तर तेवढ्या वेळामध्ये अजून बरेचसे शिकून निघेल. तर माझं सुरू आहे. बऱ्याच तुमच्या कमेंट होत्या की तिला यूट्यूब चॅनल चालू करून दे वगैरे. तर आता सुरू आहे उद्यापासून तेच काम करणार आहे आम्ही, म्हणजे तिच्यासाठी चालू करणार आहे यूट्यूब वगैरे, इन्स्टा सगळं. आणि खरं सांगू, हा व्हिडिओ इतका ब्लॅक दिसतोय, मला एडिटिंग बिलकुल जमत नाही आहे ह्याच्यामध्ये आयफोनमध्ये. ना ते मला त्याला ॲड काय करता येते, ना त्याला लाईट लावता येते, ना काहीच जमत नाही आहे. जसं मला आधीच्या मोबाईलमध्ये व्यवस्थित परफेक्ट येत होतं, याच्यामध्ये जमत नाही आहे. पण मी तसेच व्हिडिओ तरी पण अपलोड करते, कारण की शिकल्याशिवाय येणार नाही. आता थोडे दिवस होईल असं हे, पण नंतर चांगले शूट करता येतील व्हिडिओ ह्या आशेवरती आहे. तर म्हटलं चला, हा व्हिडिओ जसा हा काढला आहे ना कॅमेरातून, तसाच्या तसा इथं मी अपलोड केलेला आहे. काही केलेलं नाही आहे, कारण येतच नव्हतं करता. ॲप पण घेता येत नाही. जे नॉर्मली जुन्या फोनमध्ये ॲप चालत होते माझे एडिटिंगचे, ते ॲप ह्या फोनमध्ये चालत नाही, सपोर्टच देत नाही. तर मग आता हे वेगळेच ॲप आहेत प्रोफेशनल मोठे-मोठे. आता ते शिकेपर्यंत मला किती दिवस जातील माहीत नाही. मग त्या ॲपचं एडिटिंग येईपर्यंत वगैरे अजून बरेच टाईम जाणार आणि ह्याच्यामुळे माझे व्हिडिओ मागे पुढे सगळे अपलोड होत आहेत. पण ठीक आहे. तर ही पोरगी बघा, इथं ड्रेस म्हणजे ती रोज येते आणि मी दिवसभर जेवढे ड्रेस शिवले तर त्यातला प्रत्येक ड्रेस मला घालून दाखव कशी दिसते मी. असं त्याचं सुरू असतं की मला नाही, तिला फ्रॉकच आवडतात जास्ती करून. तर इतकं म्हणजे आवडतात ना तिला माझे ड्रेस. म्हणते कुठले ड्रेस नको, मला फक्त माऊचेच ड्रेस पाहिजे. कारण तिला आता सगळेच म्हणजे नवरात्रीत म्हणा, दिवाळीला सगळे, बोरनानला सगळे मीच दिलेले आहेत आणि रोज घालती. म्हणजे काही असे जे ड्रेस असतात ना दुकानातून शॉपमधून आणलेले, ते कधीतरी घातले जातात आणि परत मुलं घालत नाही. पण ती रोज कपाटातून तोच ड्रेस निकिताला सांगते, "घाल, मला तोच माऊने घेतलेला घाल." असं तिचं सुरू असतं. हा, नाच रे मोरा आंब्याच्या बनात, ये पुढे ये. चालत ये, ऑफ कर, चल मस्त. हा, सोड की खाली स्कर्ट वर धरून बस आता त्याला. रुखुमाई कर, रुखुमाई माग जा. रुखुमाई कशी असते ग रुखुमाई? रुखमाईचे हात कुठे असतात? म्हण, अशी कमरेवर हात ठेव आणि रुखुमाई दोन्ही हात, दोन्ही. हा, रुखुमाई कुणाची आहे रुखुमाई? ती माग वाटाने बघ.
काय सुंदर येते आणि पप्पा बोलतील किती सुंदर दिसते आणि काका काय बोलतील? काका काय बोलतील तुला? वाव, किती मस्त. बोल. हं. म्हणे जाऊन खाली. आणि ती तेवढे शेंगा निवड, जा किचन मध्ये ठेवून ये, जा जा किचन मध्ये ठेवून ये, काम कर आता. ड्रेस दिला ना तुला, आता काम करतो, जा ठेवून. जा काम कर. गेली. केलं का काम? अगो बाई, द्यायचं म्हणल्यावर काम करा. काम कशी द्यायचं म्हणलं, कशी काम करायला लागली. ठेव म्हणा. आता बघ आता हे बाकीचा पसारा उचल, तो पसारा. हा रे बापरे, रोज किती वेळा सांगितलं तरी करत नाही. म्हणले ना तुम्ही तिला. थांबा थांबा, आली का? आता ती बाकीचा पण पसारा उचल, तुला ड्रेस देते मग मी. हा उचल तू पसारा. उचल तू. हा सगळं उचलणार आता. आणून ठेव. घे ग. म्हणल्यावर काय मी करते माहिती. आता दादाचं आहे वरती, काय करा दादाचं. उचलून ठेव, उचलून ठेव दादाचं छान पैकी सगळं. उचलून. सोप्यावर उचलून ठेव सगळे बुक्स. काम कर. पाहिजे ना तुला ड्रेस? हा मग काम कर. काय फ्रॉक पाहिजे का? हे नको, हे नको, स्कर्ट टॉप नको तुला? घागरा, घागरा नको का तुला? पाहिजे घागरा? सांग ना, घागरा नको तुला? चपाती भाजी पण कर. हा दिली नाही तर चपाती भाजी करशील का? हा ना, कपडे काढून कर, खराब होतील कपडे तुझे. दुसरे घाला. बापरे, आपण घेऊ तुला असला ड्रेस, ठीक आहे? अरे कुठून घेशील? मावकडेच यावं लागल तुम्हाला असल्या ड्रेस साठी. मावकडेच यावं लागेल. तर आता आमचं जेवण वगैरे सगळं आटोपलेलं होतं आणि रुद्रचे पप्पा गेले होते बाहेर, कारण त्यांचं सुरू होतं की ते माझं जे प्ले बटन आहे तर त्याला सर्कलमध्ये लाईट लावायची वगैरे असं काही चालू होतं. त्याचे तिथं किती उशिरापासून ते टेस्टर घेऊन त्यांचं सुरू होतं, पण ते काय लागली नाही. मग आता म्हटलं बाहेरून जाऊन त्याचं सेल आणतो. मग आता सेल आणायला गेलेत आणि आम्हाला आमचं प्ले बटन आहे ना तर त्याला ना फ्रेम पण बनवायचं आहे, तर ते सुद्धा माझ्याच्याने होईना की जाणं नंतर ते फ्रेम करून आणणं हे गोष्टी होत नाहीत. पण ते आता मी करून घेणार एवढ्या थोड्या दिवसात, कारण हे काही ह्या गोष्टी आपल्यासाठी म्हणजे खूप म्हणजे आपण म्हणतो ना आठवणीतल्या, किंवा ते एक खूप वेगळंच एवढं मेहनत करून ते कमवलेलं असतं, तर ते तसंच्या तसं जपून ठेवलं पाहिजे. तर मला त्याला फ्रेम करायचं आहे आणि ते काम आता बघूयात कधी होतंय. तर आता इथं आमचं चाललंय तेल लावायचं. तर नेहमी गरम करून ते लावते, असं वाटायचं कोणीतरी तेलाने मसाज करून द्यावी कामाचा थकवा आल्यानंतर, पण कोणी नसतं घरात. आता आपण एकटंच म्हणल्यावर कोणी. तसे रुद्रचे पप्पा लावतात बरं का माझ्या केसांना तेल, पण कधी ते कामावरून आले ना, आज तर त्यांची जनरल शिफ्ट होते, आलेत 9 वाजता आणि मग त्यांना कंटाळा येतो. तर मग आता बरं झालं आपलं एकाला दोघी, ती माझं करते मी तिचं करते, त्याच्यामुळे थोडा आराम रिलॅक्स वाटते. तेवढंच मस्त अशा म्हटलं तेल वगैरे लावून गरम करून तेल मस्तपैकी लावलंय. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, आमचे जे केस गळती माझी होत होती पूर्णपणे थांबलेली आहे. पहिली गोष्ट तर मी गावाकडे गेल्यानंतर गावाकडच्या पाण्यानंतर केस गळती थांबते, त्यात काय विषय नाही. पण इकडं आल्यानंतर गावाकडे मी किती 1-2 वेळाच केस धुतले असतील तेवढ्या दिवसात, कारण सणाच्या ह्याच्यामुळे, नाहीतर मग नाहीच. आणि आता इथं पण आम्ही पूर्णपणे फिल्टरचंच पाणी यूज करते मी केसांना. हेच मी चुकलं, कारण फिल्टर त्यासाठीच घेतला होता की चला आपल्याला केस धुवायसाठी होईल. पण मग मला कंटाळा यायचा की गरम ते करा, परत थंड करून मिक्स ते करा, त्याच्यामुळे मी करत नव्हती. तर मग लय कंटाळा करायची, पण आता नाही करत आहे. त्यामुळे आता माझी बिलकुल केस गळत नाही आहेत आणि टकला पूर्ण पडलेला आहे. पण आता तिथं नवीन केस उगवेपर्यंत अजून पुढचे नाही गेले पाहिजेत. आणि सानिकाला म्हटलं बाई तुझी तरी इतकी छान केस आहेत, तू काही फिल्टरच्या पाण्याशिवाय आंघोळ करू नकोस, नाही तर तुझी गेली ना मग काही खरं नाही. कारण एक एज असतं आपलं, ज्या एजमध्ये केस जात नाही, पण तिथून पुढचं जे एज असतं ना तर त्या एजनुसार मग केस आपली गळायला लागतात. आणि ती अक्षरशः मेहंदीसुद्धा लावत नाही, काहीसुद्धा नाही, म्हणजे काहीच नाही. तर इतकी सुंदर केस आहेत. म्हटलं अजिबात काही होऊ नको, जप त्याला चांगलं जरा. आणि ते मस्त जपते बरं का, सारखं तिचं सुरू असतं काहीतरी मास्क लावा, हे करा ते करा, आणि काही ना काही असतं चालू. तर मग आमची दोघीची आज आम्हाला थकायला झालं होतं.
आणि हे बघा, ह्या माणसाचे तर चाललं आहे माझ्या प्ले बटनच्या भोवती तर लाईट लावून त्याला जरा मस्तपैकी डेकोरेट वगैरे करायचं असं काम त्यांचं सुरू आहे. आणि फायनली त्यांच्याकडून ही लाईट लागली, कारण आल्यापासून आले कंपनीतनं थकून भागून झोपायचं तर हे काम करत राहिले आणि आता हे असं काही दिसते लाईट लावल्यानंतर माझं प्ले बटन. आणि हे एक खूप म्हणजे मेहनत केलेल्याचं आपलं जे फळ असतं ना तर ते आहे. आमचं सगळं आवरून झालं आहे बरं का आज, नाही तर रोज 12 वाजता येतं मला किचन आवराय, पण आज आमचं किचन आवरून झालं आहे, भांडी सगळं झालं आहे. साड्या बघा, फक्त साड्या इतक्या साड्या आहेत ना. रुद्रेश पप्पा नुसतं मला म्हणत राहतात, तू विकणार कधी एवढ्या साड्या, विकणार कधी? पण कसं असतं ना, आपला बिझनेस असाच वाढत नाही. थोडे आधी थोडं, थोडं, थोडं करूनच ते मोठं होतं आणि आता खूप मोठं झालं आहे म्हटलं तरी चालेल. तर ही गुड्या बघा मस्तपैकी आम्ही तर पॅक करून सगळ्या ठेवलेल्या आहेत, खराब नको व्हायला म्हणून. जशा शिवून होत आहेत तशा आम्ही लगेच पॅक करतोय, कारण मला माहीत आहे यातली एकही गुडी उरणार नाही, सगळ्या सेल होणार आहेत. आणि हे जे कपाट आहे ना, तर ते मी रिटर्न करणार होते. मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. मग आम्ही त्यांना कॉल केला की रिटर्न घ्या. ते बोलले काय प्रॉब्लेम आहे? म्हणले स्क्रू असे आम्ही ठोकून जर ठोकले आणि नंतर काढताना कसे काढायचे, तर आमचं दिमाग आपल्याला काही माहीत नसतं ह्याच्यातलं. त्यांनी काय सांगितलं की ठोकायचे खिळे नाही आहे, त्यांनी सांगितलं असं फिरवून फिरवून घाला आणि ज्यावेळेस काढताल त्यावेळेस पण टेस्टर आतमध्ये टाकायचं सर्कलमध्ये त्या खिळ्यात आणि तो फिरवून फिरवून काढायचा. इझिली तुम्ही फोल्डेबल करू शकता, म्हणजे फोल्डेबलच आहे ते, तुम्ही फोल्ड करू शकता, नंतर ते ओपन करू शकता, असं म्हणजे बरंच लावू शकता वगैरे, अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आम्हाला समजावल्या व्हिडिओ कॉलवरती अक्षरशः मिशोवाल्यांनी. आणि मग म्हटलं बरं ठीक आहे ठेवून घेऊया, कारण क्वालिटी ना उत्तम म्हणण्यापेक्षा खूप जास्ती उत्तम आहे. तर म्हटलं ठीक आहे, कारण त्याच्या अलीकडचं बघताय ना हे पांढरं 1200 रुपयाचं आहे, पण त्याचं कसं आहे ना, त्याच्यावरती वजन पेलतं आहे, हे नुसतं दिसायलाच अट्रॅक्टिव्ह छान सुंदर आहे, पण ते लाकडाचं ना रफ अँड टफ. किती पण सामान आणि किती पण साड्यांचं ओझं ठेवा, आणि मोठं पण आहे, पसराट पण आहे, भरपूर साड्या बिड्या बसतात त्याच्यामध्ये. आणि आमचं आता सुरूच आहे की आपण आता लोखंडाच्या अशा बनवून घेऊया, त्या तशा राहतात ना अशा मांडणीसारख्या, आपल्या भांड्याची मांडणी असते तशा टाईपच्या, तर तसं बनवून घेणार आहे. बघूयात आता कसा पडतोय आपल्याला, का रेट वगैरे कसं लागतं आहे बघायला लागेल, कारण आता मी जस्ट साड्यांमध्ये खूप इन्व्हेस्ट केलेले आहे. खूप म्हणण्यापेक्षा खूप जास्तच, माझ्या बजेटपेक्षा बाहेर. त्यामुळं मग आता ते आता माझ्याकडे काही नाही आहे. बघूयात आता जसं काही थोडंसं वाढत जाईल आणि तसाच हळूहळू मोठा बिझनेस करायचा, कारण आपण एवढी मोठी माणसं नाही आहे की एकदम 7-8 लाख रुपये घालून मोठा साड्यांचा स्टॉक भरण्यासारखा. तर माझं असं आहे की बाबा थोडं 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 करत करत आपण इतकं वाढवायचं की आपलं घरच शॉप वाटलं पाहिजे, इतकं वाढवायचं. आणि रुद्रच पप्पांचं असं आहे की तू इतक्या साड्या घेतेस मग त्याचं करणार काय, तर त्यांना हे माझं पुढचं प्लॅनिंग माहीतच नाही आहे की मला हे सगळं एक शॉप जसं असतं तर तशा टाईपमध्ये करायचं आहे. तर त्यासाठी मी आतापासूनच स्टार्टअप केलेलं आहे. जेवढ्या सेल होतील तेवढ्या होतील, ज्या राहतील त्या कधी ना कधी जातील. शेवटी कपडा आहे, खराब तर होणारच नाही आहे, तो जसाच्या तसाच राहतो. तर चला आता मी इथं गुड्या शिवून घेते. सगळं आवरलेलं होतं मस्तपैकी. सानिकाने तर वेणी पण माझी घालून दिली. किती दिवसातून कोणीतरी अशी माझी एकदम दाबून आणि घट्ट वेणी घातली होती, एवढं भारी वाटत होतं, एकदम रिलॅक्स वाटत होतं. आणि ठीक आहे, तर चला आता पटापट आवरते. सगळ्यांचं आवरलेलं होतं, बसलो होतं असंच गप्पा मारत, तर म्हटलं तुम्ही मारा गप्पा, मी माझं थोडंसं हे शिलाईचं काम करून घेते. गुड्यांचं लेस वगैरे लावायचे, परत ते कंप्लीट करायचं, हे चालू आहे माझं आता. आणि हेच आता मी पटपट करून घेणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. सानिकाने तिने शिवलेला स्वतः ड्रेस मला कसा दिसतोय ते पण कमेंट करा. तिच्याकडून एक गोष्ट तर चुकली होती, ती मी तुम्हाला सांगते की तिला गळ्याचा शेप दिलाच नाही. जसं मी मेजरमेंट सांगितलं तसं तिनं चौकोनामध्येच कट केलं, पण ते चौकोनी गळेसुद्धा इतके सुंदर दिसायला लागलेल्यानंतर ते ठीकच, मस्तच वाटले. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.